जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वसईमध्ये विद्यार्थी एकत्र आले होते। मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते सुद्धा सहभागी होते। माणिकपूर इथनं वसई डेपोपर्यंत दिल्ली पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन काढण्यात आलं। आणि याच ठिकाणावरनं आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी महेश गोयल यांनी। दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनानंतर लाठीचार्ज करण्यात आली होती। त्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आज वसईमध्ये मोठा आंदोलन जो आहे तो लाठीचार्जमध्ये प्रोटेक्शन आला आहे। तर माझ्याबरोबर काही स्टूडेंट आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करू। काय नेमके जे मागण्या आहे, काय म्हणतील, क्या बताएंगे? क्या नाम है आपका? आज मेरा नाम अहमद मेमन है, संगठन का अध्यक्ष हूँ। हमारी सबकी यही मांग है। आज हम पूरे स्टूडेंटों के साथ, वसई विरा के स्टूडेंट के साथ ये प्रोटेस्ट कर रहे हैं कि ये तीनों सिर्फ इस्तीफा दें। बस ये तीनों इस्तीफा देंगे, देश बच जाएगा। हमारी एक ही मांग है। इतकं दुर्दैवी सरकार हे या देशामध्ये आहे। आपल्या सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे। अश्वधूरच्या नरकंड्या फोडल्या गेल्या, पाण्याचे फवारे मारले गेले। म्हणजे हा देश कुठेतरी लोकशाहीवरनं हुकुमशाहीकडे चालला आहे का, हे आपल्याला सगळं दिसतंय। आज जी वसई विराची जनता आहे, जंतर मंतरवरती पोहोचू शकत नाही दिल्लीमध्ये, पण यांनी प्रामाणिकपणे वसई विरामध्ये उभं राहून त्यांना समर्थन दिलेलं आहे। आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांचे इथे आभार मानतो। ये चीज बहुत गलत है, स्टूडेंट्स की हेल्प करना चाहिए। इस वजह से आज हम लोग यहाँ पे आए। ये आज की बात नहीं है, आगे के फ्यूचर की भी बात है। आज हमारे बच्चे वो भी स्कूल जा रहे हैं, इन फ्यूचर उनका भी सेफ होगा। इन लोगों को हटाने बिना नहीं हो सकता। नक्कीच या आंदोलन मोठं तीव्र आंदोलन झालं आहे। नेमकं या सगळ्यांमध्ये नेमकं कशा प्रकारे सरकार या सगळ्यांचे मार्ग काढणार आहे, काय नेमकं ह्याच्यामध्ये पर्याय निघाला, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश गोयल, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।